वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्यवार्ता न्यूज, जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. किरकोळ कारणावरून रक्तरंजित संघर्ष, 4 जण गंभीर जखमी. संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कमळापूर येथे किरकोळ कारणावरून मोठा राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हनुमाननगर परिसरात दुपारी सुमारे 2:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार बांधकामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या पाण्याच्या कामादरम्यान रस्त्याने जाणाऱ्या 2 व्यक्तींच्या अंगावर पाणी उडाले. या क्षुल्लक कारणावरून वादाची ठिणगी पडली आणि काही क्षणातच वादाचं रूपांतर रक्तरंजित संघर्षात झालं. दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून चाकूने वार केल्याची माहिती आहे. या घटनेत शाहिद अब्दुल मजीद आणि रेहान शेख यांच्यावर चाकूने वार करण्यात आले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दुसऱ्या गटातील सोमनाथ लोहकरे आणि ज्ञानेश्वर पल्लाळ हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, अधिकारी अशोक राजपूत तसेच वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या कमळापूर परिसरात तणावपूर्ण शांतता असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या वतीने सुरू आहे. दरम्यान नागरिकांनी संयम बाळगावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय. सगळ्यांना नमस्कार. मी पंकज अतुलकर, डीसीपी झोन 1 छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस. आज आमचे एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये कमळापूर गावाचे एरियामध्ये एक प्रकरण घडलेलं आहे. त्यात सकाळी काही लोक आपले घराचा क्युरिंगसाठी तिथं पाणी टाकत होते. ते पाणी टाकताना त्यांनी जे मोटरचं पाणी होतं, जे काही रंगवाला नव्हतं, नॉर्मल पाणी होतं, ते बाय मिस्टेक तिथलचे जाणारे एक समाजचे 2 मुलांवर ते बाय मिस्टेक पडला. ते पाणी पडल्यानंतर त्यात त्यांची थोडा बोलाबाली झाली. ते प्रकरण संपला. त्याच्यानंतर परत हे जे 2 गट होते त्यात थोडा मारामारी झाली. त्यात आम्हाला असं पण आढळलं आहे की त्यांनी एक धारदार शस्त्राचा वापर केलेला आहे. सदर जे घटना घडलेली आहे त्याची आम्हाला ॲडिक्वेट CCTV फुटेजेस, विटनेस यांचे स्टेटमेंट हे सगळे मिळालेले आहेत. आम्ही दोघी जे गट आहेत ज्यांनी मारामारी केली त्यांची फिर्याद घेऊन FIR दाखल करत आहोत. यात जे कोणीही जखमी आहेत ते दोघीही आउट ऑफ डेंजर आहेत. आम्ही डॉक्टरांशी याचे बाबत खात्री केलेली आहे. त्यांना काहीही डेंजर नाही आहेत. पण आम्ही जे लोक यात इन्व्हॉल्व आहेत त्यांना 200% ताब्यामध्ये घेणार आहेत. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार आहेत. आणि आमचा सगळे कमळापूर रहिवासी, रांजणगाव रहिवासी आणि वाळूज परिसरामध्ये राहणारे सगळ्यांची विनंती आहे की आपण शांतता ठेवावी आणि पोलिसांना कारवाई करण्यास मदत करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्यवार्ता न्यूज, वाळूज महानगर प्रतिनिधी महेंद्र तुपे.